कसे या मजेत असाल आणि मजेतच राहा. तर चला आज नवीन ब्लॉग चालू करूया आपण. शेवटपर्यंत राहा आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही खूप काही इंटरेस्टेड दाखवणार आहे. तर चला जाऊया आता. लेट्स गो राइट नाउ। अभी हम जा रहे हैं ब्लॉग निकलने के लिए, इसलिए बाय बाय। आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि आम्ही आज जाऊन राहिलो आहे फिरायला आणि खूप छान वाटत आहे. आज संडेचा दिवस पण आहे तर ए देखो. आणि हे बघा यांची मस्त मस्ती दोघांची पण चालू आहे. घरी पण असेच मस्त मस्ती करते आणि कुठे ट्रॅव्हलिंगला बाहेर जायचं राहिलं दोघं पण असेच मस्ती करते. खूप छान वाटते त्यांनी राहिले तर. आणि याचे पप्पा पण इकडे मस्त डान्स करून राहिले आहेत. त्यांना पण खूप एक्सायटेड वाटत आहे की आम्ही बाहेर जाऊन राहिलो आहे म्हणून. आणि तुम्ही इकडच्या एरियामध्ये याल नाही, इतकं सुंदर घनदाट जंगल आहे. चारी बाजूला जंगलच जंगल आहे. आणि ह्या रोडने आम्ही जाऊन राहिलो ना, या दोन्ही बाजूला इतके झाडांनी असं मोहरलेला हा रस्ता आहे की जाताना इतकं छान वाटते. आणि हा 3 ते 4 किलोमीटर हा असाच मस्त दोन्ही बाजूला झाड आहे. आणि उन्हाळ्यातून जर इथून तुम्ही जाताना इतकं थंडगार वाटते आणि असं वाटते की इथं शूटिंग पण मस्त सुंदर करावं असं वाटते. तर बघा दोन्हीकडेला मस्त झाड आणि त्या मधून तो रस्ता किती सुंदर वाटून राहिलं जायला. आणि मनाला खूप मस्त वाटते इथे आलं की प्रसन्न होऊन जाते एकदम मन. हे बघा किती सुंदर इकडे तिकडे झाड हिरवगार रम्य असं वातावरण वाटून राहिलं आहे. आम्ही जेव्हा पण ह्या रस्त्याने जातो ना तर एक तरीदा ह्या व्हिडिओची शूटिंग आम्ही नक्की करते. आणि इथं समोर गेल्याने की घाट चालू होते. हे बघा दोन्ही कडेला मोठे मोठे घाट आहे इकडे. आणि इथून जेव्हा आपण गाडी चालवतो ना तेव्हा खूप सांभाळून चालवावं लागते, कारण की नागमोडी रस्ते हे खूप आहे इथे. आणि खूप घाट पण व्हायची शक्यता असते इथे. आणि पूर्ण जंगल असल्यामुळे थोडी प्राणी वगैरे असतात रस्त्यावर, म्हणून गाडी ही कधी थोडी हळूच चालवावे, कारण तर थोडं भीतीचं वातावरण आहे इथे. आता पोचलो आहे आम्ही जिथे आम्हाला फिरायला यायचं होतं तिथे, म्हणजे वाहीला. आणि ही वाई पर्यटक पांढरदेवी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. आणि ही रस्त्यावरच मंदिर असल्यामुळे इथे खूप लोक पाहायला येते, जेणेकरून संडेला तर खूपच येतात. तुम्हाला दाखवते बाकीचं. हे बघा चारी बाजूला जंगल असल्यामुळे इथं यायला खूप छान वाटते. पूर्ण हे झाडांनी व्यापलेलं आहे. जिकडे पाहाल तिकडे जंगल असते. आणि हा मधामधला गेट, आता आपण मंदिरामध्ये जाऊन राहिलेलो आहे. हे पांढरदेवीचा गेट आहे. तर चला जाऊया आपण. बघा तिकडे पण पूर्ण झाड आहे. दर्शनाला चाललो आहे आपण. आणि ते आहे मंदिर. पांढरदेवी म्हणजे हे दुर्गादेवीचं मंदिर आहे. इथे दुर्गादेवी आहे. तर आता आम्ही दर्शन करते छान आणि नंतर तुम्हाला देवी दाखवते कशी आहे. तर आता आम्ही दर्शन करते, पाय वगैरे लागते. आणि साहेब पण आमचे आले आहे. प्रांशू यादविक पण आलेले आहे. बघा ते वातावरण छान आहे. आणि हे बघा पांढरदेवी, दुर्गादेवी आहे पण हिला पांढरदेवी म्हणून ही देवी प्रसिद्ध आहे. इथे दसऱ्याला गायगोधन असते, खूप मोठी जत्रा भरते या मंदिरामध्ये. आणि ही प्राचीन मंदिर आहे, शिवलिंग मंदिर. हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि इथे रहस्य पण खूप आहे, पण तेवढे आम्हाला काहीतरीचे माहिती नाही, त्याच्यामुळे मी सांगत नाही. तर चला आपण दर्शनाला जाते. आणि हे बघा पूर्ण प्राचीन मंदिर आहे. इकडे छोटी शिवलिंग आहे आणि समोर विघ्नहर्ताची मूर्त आहे. बघा किती छान आहे. आणि हे प्राचीन काळामध्ये राक्षसांनी काढलेले हे देव आहे म्हणते. इथे ठेवलेले आहे मूर्ती सगळ्या. आणि ही आहे तुळजाभवानी माता. दर्शन झालेलं आहे माझं तिथे. आणि इथे येऊन खूप छान वाटते, मनाला प्रसन्न होऊन जाते, एकदम खुश होऊन जाते मन. आणि इथे साहेब बघा, हे ज्यांनी कोणी उचलेल म्हणते, आपली इच्छा ठेवून हे उचलायचं म्हणते. जर उचललं तर ही आपली नक्की इच्छा पूर्ण होते म्हणते. तर बघा आता हे उचलते की नाही, तर आपण ट्राय करू, पाहूया. तर मला तर नाही वाटत की उचलणार म्हणून,
वाव वाव, छान छान छान. बघा यांनी उचलले आणि यांनी कोणती विश केली आहे तर माहिती नाही, पण नक्की यांची विश पूर्ण होईल. आणि आम्ही इकडे शूटिंग केलेली आहे. बघा किती सुंदर वाटत आहे. आणि बारीक बारीक पाऊस पण लागलेला आहे. काय चमत्कार आहे माहिती नाही. यांनी उचलल्याबरोबर पाऊस पण खूप जोराचा चालू झालेला आहे. हे बघा, आणि पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही एका जागी थांबलेला आहे आणि इथून हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि हे आहे गार्डन. इथे गार्डन खूप छान आहे. हे गार्डन इथे कपल्स, फॅमिली कोणी पण येऊ शकतात आणि खूप सुंदर वाटते इथं आलं की. असंच तुमचं ते निसर्गमय रम्य वातावरण पाहून पहिलेच तुमचा आनंद होऊन जाते मन. पण इथे खरंच खूप छान वाटते. आणि हे बघा इथे थांबलेले आहे. आणि आम्ही दर्शनाला गेलो. एक गंमत घडली आणि तिथे एका काकूचे 1 डझन केळं त्या मंकीनी घेऊन गेले, बंदरनी, आणि त्यांच्या हातामधूनच घेऊन गेले. आणि तो बघा तिथे वरती जाऊन खाऊन राहिला. ह्या काकूचे ते केळं होते. आणि त्या मुलगा मागे धावला, पण त्याला काही तो बंदर सापडला नाही. आणि वरती जाऊन मस्त तो बिनधास्तपणे केळं खाऊन राहिलेला आहे. आणि हे बघा किती सुंदर गार्डन आहे. इथे तुम्ही पण टिफिन खायला किंवा पिकनिक म्हणून पण येऊ शकता. पावसाळ्यामध्ये तर नाही जमत, पण हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटते इथे यायला. आणि हे बघा कपल्स आलेले आहे इथून. जिकडे तिकडे तर आपल्याला कपल दिसतातच. आणि पाणी खूप झाल्यामुळे बघा इथून पाणी खूप जाऊन राहिलेलं आहे. रस्त्यावरूनच जाते पाणी, त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप जाम झालेली आहे इकडनं. आणि हे बघा एक व्यक्ती जाऊन राहिला आहे, पण त्याला एवढी भीती नाही वाटत आहे. पाऊस खूप असल्यामुळे तिथून वाहने सध्या बंद आहे. आणि तो व्यक्ती जायला प्रयत्न करून राहिला. काय जगामध्ये माणसं वेगवेगळे आहे, काही कळत नाही. तो जातो की नाही तर माहिती नाही, पण तो अर्धा असाच भिवून राहिलेला आहे. पण हिम्मत करून तो जात आहे. तिकडून पण वाहन आलेले ते थांबून गेले आहे आणि इकडचे पण वाहन पूर्ण थांबलेले आहे. आणि 1 ते 1.5 तास खूप कंटिन्यू पाणी झालं आहे. त्याच्यामुळे खूप पाणी वाहून राहिलेलं आहे. हे बघा इकडे पूर्ण जाम झालेलं आहे ट्रॅफिक. आणि जास्त इथे चिंचेचे झाडं खूप दिसतील तुम्हाला. आता आम्ही चाललो आहे घरी आणि आमचं फिरून झालेलं आहे. बाय बाय.